त्रिरत्नांना मी त्रिवार वंदन करते. सर्व उपस्थित शीलसंपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालबालिका यांना नमो बुद्धाय, जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नाचे अनुसरण करूया. त्यासाठी मी नैना तांबे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी 3 रत्नाचे अनुसरण करावे. नमो बुद्धस्य जय भीम. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. थँक्यू. मॅम, खूप खूप साधुवाद. आज आपण या मालिकेचे 85वे पुष्प घेऊन आलो आहोत. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे अशी आपणास विनंती. आजचे आपले मार्गदर्शक आहेत आदरणीय सिद्धार्थ लभाने सर. यांचा मी थोडक्यात परिचय करून देऊ इच्छिते. सर BE केमिकल इंजिनियर आहेत. सरांनी MA केले आहे. नेट झालेले आहेत. MPSC परीक्षेत सर यशस्वी झालेले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य या संचालनालयाच्या सहसंचालक या पदावर काम केले. 2019 मध्ये सर निवृत्त झालेले आहेत. ग्रामीण भागातील विहारात कम्प्युटर्स पुरविले आहे. विद्यार्थ्यांना स्टेशनरी पुस्तकाची मदत आणि वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे. बौद्ध साहित्यावर बरेच शोध निबंध सरांनी सादर केले आहे. तसेच भोपाळ गॅस ट्रॅजेडीवर सरांनी रिसर्च पेपर देखील तयार केलेले आहेत. असा सरांचा थोडक्यात परिचय देऊन मी सरांना विनंती करते की त्यांनी आज 184 मधील 4 नंबरचे गिरिदत्त जातक वर्णना आणि 218 मधील नंबर 8 मधील कुटवालीच जातक वर्णना या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करावे अशी मी सरांना विनंती करते. सिद्धार्थ लबाने. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य. सगळ्या उपासक उपासिकांना एकदा नमो बुद्धाय आणि जय भीम. आपल्या सगळ्या धम्मसाकतच्या टीमचे परत एकदा आभार. त्यांनी पुन्हा मला संधी दिलेली आहे जातक वर्णना आणि धम्मसाकतच्या घेण्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि विशेषतः जी आपली PPT टीम आहे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवणारी त्यांचेही आभार. नंतर ग्राफिक्स किंवा पिक्चरायझेशन AI चा वापर करून सुंदर पिक्चर तयार केलेले आहेत त्या आर्टिस्टना, त्या आपल्या सभासदांना पण धन्यवाद. तर आपण आज 2 जातक घेणार आहोत. एक आहे गिरिदत्त जातक वर्णना आणि दुसरं आहे कूटवाणिज जातक वर्णना.
तर दोन्ही जातक जे आहेत ते रिलेटेड आहेत आपल्या एकमेकांच्या सानिध्याशी की संपर्काशी. तर त्याचा इम्पॅक्ट कसा होतो याबद्दल आपल्याला लक्षात येईल. तर दोन वेगवेगळे आपल्याला क्रमांक दिसतील याच्यात. तर त्याचं कारणच एक आहे की काही साम्य आपल्याला दिसून येतंय, त्यामुळे आपण तशा जोडून घेतो. आणि दोन्ही जातक अठ्ठकथा छोट्या छोट्या आहेत, त्यामुळे आपलं वेळेमध्ये आपलं हे आपण चांगल्या प्रकारे याच्यावरती चर्चा करू शकतो. तर पहिली जी जातक आहे, पहिलं जे आहे ते गिरिदत्त जातक वर्णना. त्याची सुरुवात अशी होते, दूषितो गिरिदत्तेनाती इदं सत्ता जेतुवने विहरंतो एकं विफक्कस सेवी भिक्खू आरंभ कथेसी. तर दूषितो गिरिदत्त हा जो दूषित किंवा वाईट असलेला, दोषपूर्ण असलेला जो गिरिदत्त आहे, त्याबद्दल ही जातक ही अट्टकथा सांगितलेली आहे. कुठे? वेळुवनामध्ये विहार करत असताना शास्त्राने सांगितलेली आहे. कोणाबद्दल सांगितली आहे? विपक्क सेवी, जो विरुद्ध पक्षाकडून किंवा वाईट पक्षाकडून जो वागणारा भिक्खू आहे, म्हणजे या बाजूनीच कुशल बाजूनी दाखवायचं राहायचं, आपण असं प्रिटेंड करायचं की मी किती चांगल्या वातावरणात राहतो, पण प्रत्यक्षात तो विपक्षाकडे जाऊन त्याची सेवा घेत होता हा भिक्खू. तर त्याचं पुढे कसं आहे की वत्थू हेट्टा महिळा मुख जातके कथितम एव. तर याचा जे बेसिक जो आहे जो बॅकग्राऊंड आहे तो आहे महिळा मुख जातके. महिळा म्हणजे आळा जो आलेला आहे तो लाच्या ऐवजी आलेला आहे, नाही का? जसं की आळार कालाम म्हणतो आपण, तर त्याचा आलार कालाम होतं. त्याचप्रमाणे हे जे महिळा आहे ते महिला आहे. तर महिला मुख म्हणजे स्त्रीप्रमाणे ज्याचा चेहरा आहे असा हत्ती असतो तो, आणि त्या हत्तीच्या आधारे ते जातक आहे त्या हत्तीवरती. तर त्यामुळे त्या जातकाचं नाव आहे महिळा मुख जातक कथितं एव. तर याची थोडक्यात माहिती दिली तर मग आपल्याला पुढचं आपल्याला योग्य प्रकारे अध्ययन करता येईल. तर हे जे महिळा मुख जातक आहे त्यामध्ये काय होतं की प्रेझेंट टेन्स मधली जी कथा आहे ना, तर त्यामध्ये दोघे मित्र असतात. तर एक ही आहे महिळामुख जातक याची राजगृहामधली. तर राजगृहामध्ये बुद्धांचं जे आहे ते वेळुवन राहायचे, बुद्धांचं वास्तव्य वेळुवनामध्ये. आणि त्याच वेळेस देवदत्त जो आहे तो राहायचा गयासीस पर्वतावरती. तर गयासीस पर्वतावरती त्यांनी आपला वेगळा संघ स्थापन केला होता, आणि त्या ठिकाणी जे साधन सामग्री आहे, भोजन आहे, तो अजात शत्रू त्याला पुरवत होता. त्यांनी त्याच्याशी संगनमत केलेलं होतं. तर त्या ठिकाणी अत्यंत सुग्रास भोजन त्यांना मिळायचं तिथल्या गयासीस पर्वतावरच्या तिथल्या भिक्खूंना, जे देवदत्ताच्या सोबत राहत होते. तर हे जे दोन मित्र होते ना, तर एक मित्र जो आहे तो बुद्धांकडे भिक्खू झाला होता आणि दुसरा देवदत्ताकडे. तर हे जेव्हा एकत्र भेटायचे ना, तर तो देवदत्तवाला भिक्खू आहे ना, या भिक्खूला, चांगल्या भिक्खूला पुन्हा पुन्हा सांगून म्हणायचा की नाही, तू इकडे जेवायला जा, वाटलंस तर तू बुद्धांकडेच सगळं धम्मश्रवण कर, पण तू जेवायला आमच्याकडे येत जा. तर ते त्याचं ऐकून का नाही, काही दिवस ऐकत नाही तो, पण संगतीमुळे तो म्हणतो की चला जाऊन बघूया तर कसं जेवण आहे, किंवा आपल्याला काय चांगलं मिळेल तिथे ते बघायला जातो. आणि तिथल्या जेवणाची त्याला सवय लागते. तर ही गोष्ट काही दिवस, जास्त दिवस लपून राहत नाही. तर मग काय होतं की काही भिक्खू मग ते बुद्धांच्या निदर्शनास आणून देतात की भंते, असा असा आपल्या संघातला एक भिक्खू आहे, तो काय करतो, इथे राहत, वास्तव्याला इथे आहे, पण भोजन करायला तो मात्र गयासीस पर्वतावर ते जात असतो देवदत्ताकडे. तर अशी ही कथा आहे. आणि त्याच अट्टकथेमध्ये मग बुद्ध त्यांना सांगतात की हा जो असा होस्टाईल झालेला जो भिक्खू आहे तो पूर्वजन्मामध्ये कोण होता? हत्ती होता, महिळा मुख. तर महिला मुख नावाचा हत्ती होता. तर तो काय करायचा की वाईट संगतीमुळे राहिल्यामुळे तो क्रूर झाला. म्हणजे क्रूर लोकांचं ऐकून ऐकून, म्हणजे त्याच संपर्कामध्ये अगदी हिंसक गोष्टी ऐकून तो पण
हा जो महिला मुख आहे तो हिंसक झाला होता. मग त्याच्यानंतर बोधिसत्वाने त्याच्यामध्ये मध्यस्थी करून त्याला अशा ठिकाणी ठेवलं, ह्या महिला मुखाला, महिला मुख हत्तीला, की त्याला सगळं कुशल सेवा करणार, सेवाभावी किंवा आज्ञाधारक आणि सगळं चांगल्या पद्धतीची वागणूक मिळेल अशा पद्धतीचं जे संभाषण आहे त्याला ऐकलं, ज्या ठिकाणी ऐकलं जाईल त्या ठिकाणी ते ठेवल्यानंतर हा जो महिलामुख जो हत्ती आहे तो परत चांगला झाला, सज्जन झाला, प्रेमळ झाला, अशा पद्धतीची हे जातक आहे. तर संगतीचा परिणाम याच्यामध्ये आपल्याला दिसतो महिलामुख जातकामध्ये. आता हीच गोष्ट पुढे आलेली आहे. तर ही गोष्ट सांगितल्यानंतर सत्थापन न भिक्कवे अयन भिक्खू इदान एवं विपक्कं सेवेती. तर हा जो भिक्खू आहे ना, दुसऱ्याला सांगत आहे की विपक्क सेवेती, तो विपक्षामध्ये जाऊन सेवन करणारा म्हणजे त्यांच्याशी सोबत राहणारा है ना, तो आताच नव्हता, पूर्वी सुद्धा एका दुसऱ्या घटनेमध्ये हा उभयतेसंग विपक्क सेव काये वा तीवत्वा अतितंग आहारी. तर हा जो भिक्खू आहे देवदत्तकडे जाणारा, हा कसा होता त्याचा आता अतीत कथा बुद्ध पुढे सांगत आहे. ही जी प्रेझेंट टेन्सची कथा आहे एवढीच आहे, फक्त बुद्धांकडे त्याची कंप्लेंट केलेली आहे, तर ते सांगत आहे, अतीत कथा सांगत आहे. तर अतिते वाराणसीय सामराजा राज्य कारसी. वाराणसीमध्ये साम्राज्याचं एक राज्य होतं. तो राजा राज्य करत असताना तदा बोधिसत्व अमच्य कुले निबतित्वा वयपत्तो तस्य अर्थधम्म अनुशासको अवसी. तर त्यावेळेस काय झालं की हा जो बोधिसत्व आहे हा अमत्य कुलामध्ये, मिनिस्ट्रियल कुलामध्ये जन्म झाला त्याचा, आणि तो अत्यंत सुंदर अनुशासक होता. मग पुढे काय झालं तर रय्योपन पंडवो नाम मंगल असो. तर त्या राजाकडे काय होतं, एक पंडव नावाचा मंगल अश्व होता, मंगल घोडा होता. आपण मंगल हत्ती ऐकलेला आहे याच्यापूर्वी. ते राजाच्या विशिष्ट सेवेसाठी जे असतात हत्ती घोडे, त्यांना एक वेगळं नाव दिलेलं असतं, जसं की मंगल हत्ती, मंगल घोडा. तर तसा मंगल घोडा, त्याचं नाव, ज्याचं नाव पंडवो होतं, असा जो घोडा आहे तो राजाकडे होता. तस्य गिरिदत्तो नाम अस्सबंधो. तर गिरिदत्त नावाचा त्याचा अस्सबंधू होता, म्हणजे अश्वसेवक किंवा अश्वपाल है ना, टेक केअर करणारा, या घोड्याची देखभाल करणारा होता. तो खंजो अहोसी. हा देखभाल करणारा जो व्यक्ती होता, हा अश्वपाल होता, तो लंगडा होता. तर काय व्हायचं, असो मुखरज्जुके गहेत्वा. मुखरज्जुके किती सुंदर शब्द आहे. दोरानी मुखाला बांधलेला, रज्जू म्हणजे दोर नाही का, दोरी. तर मुखरज्जुके म्हणजे लगाम, दोरा, त्या घोड्याच्या मुखावर बांधलेला दोरी म्हणजे लगाम घेऊन गहेत्वा. तंग पुरतो गच्छंतंग दिसवा. तर तो घोडा जो आहे तो काय करायचा की आपला मालक आपला लगाम घेऊन माझ्या पुढे चाललेला आहे, तर ते पाहून मग एसंग शिक्षा पेती. हा माझा मालक मला शिकवत आहे. काय शिकवत आहे, तो चालत आहे लंगडत लंगडत, तर याला वाटत आहे की हे लंगडत चालणं मला शिकलं पाहिजे. ती सय्याय तस्स अनुशिक्षतो खंजो अहोसी. तर ते बघूनच तो त्याचं अनुशिक्षण म्हणजे अनुपालन करून तो सुद्धा लंगडा चालायला लागला. तर तस्स अस्स खंज भाव रय्यो आरोचेसू राजा वेजे पेसेसी. तर हा जो खंज भाव आहे, हा लंगडत चालण्याचा जो दोष आहे, हा राजाला रिपोर्ट करण्यात आला. तर तेव्हा राजाने काय केलं, राजा वेजे पेसेसी, त्याला जो वेटरनरी डॉक्टर असेल त्यावेळेचा, वैद्य म्हणजे वैद्य, तो राजाने पाठवला. त्या घोड्याला तपासण्यासाठी त्या राजाने पाठवलं. ते गंतवा, आता तो वैद्य गेला तिथे, आणि मग काय म्हणतो, अस्स शरीरे रोगं अपसंता. त्या घोड्याच्या शरीरामध्ये कोणताही रोग अपसंता दिसला नाही. त्यामुळे हे बघून तो काय म्हणतो, रोगम असं न पसामा, मला या घोड्यामध्ये कुठलाही रोग किंवा दोष दिसत नाही. ती रय्यो कथयिन्सू
असं जाऊन तो राजाला जाऊन सांगतो. मग आता राजा बोधिसत्वं पेसेसी, मग राजा म्हणाला की बोधिसत्व जो मिनिस्टर असतो त्याचा तो त्याला सांगतो, गच्छ वयस्स एथं कारणं जानाई, जा बरं बघून ये की काय कारण आहे हा घोडा लंगडत चालतोय, तो तर सुदृढ आहे असं वैद्यांनी म्हटलेलं आहे. मग हा बोधिसत्व जातो. सो गंत्वा खंज अस्सबंध संसर्गेन तस्य खंजभूत भावं यत्वा रय्योतमत्थ आरोचयित्वा संसर्ग दोषेन नामं एवं होती. तो म्हणतो की राजा याला काहीच झालेलं नाही, त्याला फक्त संसर्ग दोष आहे, त्या चुकीच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे त्यामुळे तो तसा बिहेव करायला लागला आहे. ती दस्यंतो पठमं गाथं आह, हे दर्शवून हे राजाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याने ही गाथा म्हटलेली आहे. दूषितो गिरिदत्तेनं, आपली अट्टकथा जिथून सुरू झाली ना, तर दूषितो गिरिदत्तेनं, दूषित असलेल्या गिरिदत्तामुळे हयो सामस्य पंडवो, हा पंडव नावाचा जो अस्य आहे सामस्य, तर तो काय झालेला आहे, पौराणं पकतिं हित्वा, जुनं त्यांचं पकती हित्वा, त्याचा जो रुबाबदारपण आहे तो सोडून हित्वा काय झालेला आहे, तस्स एव अनुविधीयती, तो काय करतोय त्याने ते जुनं सोडून दिलं आणि आता त्याचा जो मालक आहे त्याप्रमाणे तो वागायला लागला आहे, असं बोधिसत्व राजाला सांगत आहे. मग याचा अर्थ दिलेला आहे खाली, तत्थ हयो सामस्सती, म्हणजे सामस्य रय्यो मंगल असो, हा राजाचा मंगल असो आहे, असं त्याचा अर्थ दिलेला आहे. पौराणं पकती हित्वा, याचा अर्थ काय दिलेला आहे, अत्तनो पौराणं पकती सिंगार भाव पहाय, सिंगार भाव, रुबाबदार प्रमाण, सौंदर्य भाव, हा जो घोड्याचा जो मूळ भाव होता तो पहाय, तो सोडून देऊन अनुविधेयती म्हणजेच अनुशिखती, अशा पद्धतीने त्याचं वरच्या गाथीतल्या शब्दांचं या ठिकाणी विश्लेषण आपल्याला दिसून येतं. मग राजाला आता हे सांगत आहेत, हे बोधिसत्व सांगत आहे. मग राजा म्हणतो अथ नंग राजा, राजा म्हणाला पुढे, इदानी वयस्स की कंतव्य, मग आता काय करायचं, ती पुच्छी. बोधिसत्व सुंदरंग अस्य बंधन लभित्वा, काय करायचं, सुंदर छान अगदी तरबेज असलेला अश्वपाल लभित्वा, घेऊन मिळवून, यथा पुराणो भविष्यती, हे जर केलं आपण आणि त्या घोड्याच्या संपर्कात त्याला आणलं तर काय होईल, त्याला या घोड्याचा पुराणोभाव, जो आधीचा जो रुबाबदारपणाचा जो चालण्याची ऐडबाजपणा आहे तो परत येईल. तीवत्वा द्वितीयं गाथं आह, ही तेव्हा मग दुसरी गाथा म्हटलेली आहे. काय म्हटलेलं आहे, सचेतं सचेच तनुजो पोसो शिखराकार कप्पितो, शिखराकार म्हणजे जो टॉपमोस्ट आहे, शिखरावर पोचलेला असा तो कारागीर, असा तो एक्सपर्ट. तनुजो पोसो, तनुजो म्हणजे अनुरूप व्यक्ती, पोसो व्यक्ती. आनने आनने नंग गहित्वानंग, आता हा आनने हा शब्द आहे म्हणजे तोंड, जर गजानन म्हणतो ना तर हा आनंद जो शब्द आहे ना हा पाली शब्द आहे. आनने तंग गहित्वानंग, त्याच्या मुखाला धरून, घोड्याच्या मुखाला धरून, लगाम धरून, याच्यात लगाम अंतर्भूत आहे. आननेंग नंग गहित्वानंग, घेऊन मंडले परिवर्तय, तो काय करेल, असा निष्णात जो अश्वपाल आहे त्याला मंडलामध्ये, त्याच्या घोड्याच्या रिंगणामध्ये व्यवस्थित त्याला फिरवून प्रशिक्षित करेल. आणि हे केल्यानंतर क्षिप्पमेव पहंत्वानं, क्षिप्पमे म्हणजे त्वरित, इमिजिएटली, पहंत्वानं, काय पहंत्वानं, त्याचा जो लंगडा भाव आहे किंवा दोषपूर्ण भाव आहे तो क्षिप्पमेव पहंत्वानं तस्य एव अनुविधीयती, तर तो काय करेल घोडा, आता याचं अनुविधीयती करेल, याचं अनुकरण करेल, असं बोधिसत्व राजाला सांगत आहे. तर ते ऐकून मग आता राजा काय करतो, आता हे तनुजो आणि अनुजो याचा शब्दाचा अर्थ आता मी सांगितलं तेच दिलेला आहे. तर तनुजो म्हणजे
तस् अनुजो, त्या अनुरूप, अनुरूप जातो ही अनुजो, तस् अनुजो तनुजो. ठीक आहे. इतंग उत्त होती, म्हणजे आता याच्यात अजून डिटेल मध्ये सांगितलं आहे की राजाला सांगत आहे बोधिसत्व, सचेही महाराज तस् सिंगारस आचार संपन्नस अस्स अनुरूप जातो, अनुरूप अस्स अनुरूप जातो. त्या घोड्याला अनुरूप असलेला सिंगारो आचार संपन्नो पोसो असा व्यक्ती, त्याला म्हटलेला आहे हे अस्स अनुरूप जातो तनुजो असं म्हटलेलं आहे. मग पुढे आलेला आहे शब्द शिखराकार कपितो, त्याचा सुद्धा अर्थ दिलेला आहे. शिखरेन सुंदरेन आकारेन कपित केसमस्सु तंग अस्संग आनने गहेत्वा अस्य मंडले पवित्रेय. रिंगणामध्ये योग्य प्रकारे अगदी भारदस्तपणे ज्याला म्हणतो अशा पद्धतीने फिरवणारा कपित केसमस्सू, म्हणजे व्यवस्थित शेविंग केलेला, केस कापलेला असा हँडसम मजबूत है ना, अशा पद्धतीचा जो व्यक्ती आहे त्याला हे शिखराकार कपितो असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर मग त्यामुळे काय होईल, खंजभाव पहाय, खंजभाव त्याचा निघून काय होईल, अयंग सिंगारो आचार संपन्नो असं गोपको मग शिक्षापेती. तो काय करेल, असा सुदृढ आणि सिंगारयुक्त हँडसम आचार संपन्न असं गोपको अश्वपाल, तो त्याला त्या पद्धतीने शिकवेल. हे सगळं डिटेलमध्ये आलेलं आहे. तर अशा पद्धतीने तो काय करेल, अनुविद्यती अनुशिक्षिसती पखती भावये ठसती, त्याच्यामध्ये पूर्णपणे तो त्याला ट्रेन करू शकेल. ती अथो, त्या अर्थाने हा शब्द आलेला आहे. हे झालं एक्सप्लेनेशन. तर मग हे ऐकल्यानंतर राजा तथा कारेसी, मग राजाने तसंच केलं. मग अस्सो पखती भावे पतिष्ठासी, मग काय झालं की तो जो घोडा आहे त्याचा पूर्वीचा भाव आहे, जो रुबाबदारपणा आहे, तो पुन्हा त्या रुबाबदारपणामध्ये प्रतिष्ठित झाला. आणि पुढे काय म्हणतो राजा, हे महत्वाचं वाक्य आहे. राजा म्हणतोय तिरच्छानानंपी नामंग आशय जानिसती. हा जो बोधिसत्व आहे तो कसा आहे, तिरच्छान म्हणजे प्राण्यांचा सुद्धा भाव जाणणारा, आशय जाणणारा आहे. ती तुठ्ठ चित्तो, असं म्हणून तो अत्यंत संतुष्ट झाला राजा. आणि बोधिसत्वस्व महंतंग यशंग अदासी, त्याला खूप मोठं यश, खूप मोठं त्याला ऑफरिंग, खूप मोठा इनाम बोधिसत्वाला राजाकडून देण्यात आलं. तर ही आहे पहिलं जे जातक आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे. राजा त्याला त्याचं कौतुक करतो आहे. सत्ता इमंग धम्मदेसनं आहारित्वा जातकं संबोधानसी. आता ह्या जातकाला संबोधन करत आहेत शास्ता. तथा गिरिदत्तो देवदत्तो अहोसी, त्यावेळेस जो गिरिदत्त होता तो देवदत्त होता. असो जो घोडा होता तो होता विपक्ष सेवको भिक्खू, लंगडत चालणारा, जसं समोरचा मिळेल संगतीला तसंच वागणारा तो होता भिक्खू. आता जो त्याला भेटलेला देवदत्ताकडे जाऊन खाणारा तो. आणि राजा जो होता तो आनंद होता. अमच्च पंडितो पनंग अहंग नेवंग अहसी, तर हा अमच्च पंडित होता, बोधिसत्व होता, तो मीच होतो असं बुद्ध या जातक ठकतेमध्ये सांगत आहेत. तर ही झाली गिरिदत्त जातक वर्णना. आता आपण दुसरी हे बघूया, कूट वाणिज्य जातक वर्णना. वाणिज्य हा शब्द आपल्याला माहिती आहे, वाणिज्य म्हणजे ट्रेडर नाही का, है ना, जो दूर जाऊन आपला हे करतो, ट्रेडिंग करतो, तो वाणिज्य. आणि कूट वाणिज्य म्हणजे तो कुटील आहे किंवा वाईट आहे असा जो वाणिज्य आहे त्याबद्दलची ही जातक ठकत आहे. या ठिकाणी दोन चित्र आपल्याला दिसतात. एकीकडे खूप सारे उंदीर आहेत, काहीतरी खाऊन टाकत आहेत, एक महत्वाची वस्तू खात आहेत, ते नंतर आपण डिस्कस करूया. आणि दुसरीकडे एका मुलाला एक पक्षी आहे उचलून नेत आहे, आणि दुसरा त्याच्या खाली जो व्यक्ती आहे तो आंघोळ करत आहे नदीमध्ये. तर हे इंटरेस्टिंग छान आहे स्टोरी. आणि मध्ये जो दिसतो तो आहे न्यायाधीश आहे, तो असतो बोधिसत्व. तर कुट वाणिज्यिक जातक वर्णना.
सठस्य साठयाम इदं ती. तर सठ म्हणजे धूर्त, काव्यबाज असा जो आहे, तशी सुरुवात होते त्या गाथेशी. तर इदं सत्ता ही जी गाथा आहे, इदं सत्ता जेतवने विहरंतो एकं कुट वाणिज्य आरंभ कथेसी. ही जी जेतवनामध्ये सांगितलेली जी कथा आहे ती कशी सुरुवात होते? कूट वाणिज्य या व्यक्तीच्या स्वरूपात कटकारस्थान करणारा, वागणारा जो आहे, कूटनीती करणारा व्यक्ती यापासून सुरुवात होते. तर सावथी वासिनो ही कूट वाणिज्योच पंडित वाणिज्योच द्वे वाणिजा मित्तिका हुत्वा पंचसकट सतानी भंडस्य पुरापेत्वा कुब्बंततो अपरंतं विचरमाना वोहारं कत्वा बहुलाभं लभित्वा सावित्री पच्चागामीसु पच्चागम पच्च अगमिन्सु. तर काय होतं की द्वे वाणिज्य, दोन वाणिज्य आहेत, दोन ट्रेडर्स आहेत, मित्र आहेत, आणि त्यातला एक कसा आहे, कूट वाणिज्य आहे, दुसरा पंडित वाणिज्य आहे. तर यांनी काय केलेलं आहे, पंचसकट सतानी 500 गाड्या भरून त्यांनी ते व्यापाराला गेलेले आहेत. आणि व्यापार पूर्ण झाल्यानंतर भंडस्य पुरापेत्वा, सगळं झाल्यानंतर ते त्याचा जो प्रॉफिट घेऊन ते आता अपरंत विचारमाना, आता सगळीकडे विचारण करून झाल्यानंतर, सगळा व्यवहार करून झाल्यानंतर, व्यवहारं कत्वा बहुलाभ लभित्वा, सगळा खूप लाभ लभितल्यानंतर मिळाल्यानंतर ते सावित्रीला आगमिन्सू आलेले आहेत. तर पुढे काय होतं, आता पंडित वाणिज्यो कूट वाणिज्य आह. तर हा पंडित वाणिज्य त्या कूट वाणिज्याला काय म्हणतो, सम्मंग भंड भाजेमा. आता आपण जो प्रॉफिट मिळालेला आहे, आपण काय करू त्याला, सॉरी, त्याचे आपण समान वाटा करून घेऊया. तर कुटवाणी जो काय विचार करतोय बघा, आहे तो कुटीलच. तर म्हणतो अयं दिग्घरतं दुःख सेयाय दुग्भोजनेन किलंतो. आम्ही, हा जो आहे ना, अयं म्हणजे हा, दिग्घरतं इतक्या दिवसापासून दुःखामध्ये त्रास भोगून, जेवण कमी जास्त, दुर्भोजन म्हणजे व्यवस्थित खायला मिळत नव्हतं, आणि त्यांनी हा किलंतो त्रासलेला आहे. आणि अत्तनो घरे नाग नानग्ग रसंग भत्तंग भुंजित्वा अजिरकेनं मरिसती. बघा, आता तो घरी आलेला आहे आणि आता काय करेल तो, छान छान भोजन घेऊन, नाना अग्गरस वेगवेगळ्या रसाचं भोजन घेऊन काय करेल, अजीर्ण होऊन मरेल. अथंग सब्ब पेतंग भंडंग मयंग नेवंग भविष्यती. आता काय करेल मी, याच्या काही दिवस वाट बघतो, आणि हा अजीर्णाने मेला की हे सगळं माझं, याला मला काही शेअर द्यावं लागणार नाही, आणि हे सगळं माझंच होईल भविष्यती. ती चिंतेत्वा असा विचार करतो. आणि मग काय म्हणतो, पहा सबबी कशा देतो तो, नखतंग नंग मनापंग. आता हे काही नक्षत्र योग्य नाही आहे वाटणी करायला. मग परत काही विचारल्यानंतर दिवसो न मनापो, हा काही दिवस योग्य नाही आहे, बघू दुसऱ्या चांगल्या दिवशी करू ना आपण वाटणी, असा म्हणतो. मग म्हणतो की स्वे जाणीस आम्ही, मी बघतो काय करायचं आहे, तर जाणतो केव्हा देऊया. तर मग कधी म्हणतो पुन्हा दिवस हे जाणीस आम्ही, अजून काहीतरी दुसऱ्या दिवशी मी लक्षात देईल, नंतर जाणून मग आपण वाटण्या करू. असं करून करून तो कालं खेपेती, अशा पद्धतीने तो आपला वेळ घालवत होता. म्हणजे वेळ पुढे ढकलत होता की हा कधी मरतो आणि मग कधी मला आपलं सगळं प्रॉफिट मला एकट्यालाच मिळेल. अथनंग पंडित वाणिजो निपिळेत्वा भाजा पेत्वा गंधमालं आदायं सत्तू शांतिकं गत्वा सत्तारंग पूजेत्वा वंदित्वा एकमंतं निसिती. मग काय झालं की ह्या पंडित वाणिजो निपिळेत्वा, जबरदस्तीने म्हटलं आता बस झालं, आता भाजा पेत्वा, आता तू मुकाट्याने वाटण्या कर. तर असं करून जबरदस्तीने वाटण्या झाल्यानंतर भाजा पेत्वा, मग तो बुद्धाकडे जातो. कसा जातो, गंधमालन आदाय, गंधमाला घेऊन शास्त्राकडे जाऊन पूजा करून वंदन करून एका बाजूला बसतो. मग आता त्याला शास्त्रा विचारतो, कदा आगवतोस, केव्हा आलास व्यापारावरून? तेव्हा ती पुच्छित्वा अड्डमास मत्तो मे बनते आगतसा, मला येऊन 15 दिवस झाले बनते. ती वत्वा, मग बुद्ध म्हणतात, अथ कस्मा एवं प्रपंचकत्व बुद्ध पठान आगतोसी, इतका काय प्रपंच करत बसला की बुद्धाकडे यायला तुला इतका वेळ लागला?
ती पुठ्ठोतन पवत्ती आरोचसी. तर असं विचारल्यावर मात्र त्या ब्राह्मणाने चांगल्या वाणिज्याने काय म्हटलं की मग त्याला पूर्ण स्टोरी पवत्ती आरोचसी पूर्ण ती घटना सांगितली. त्यावरती आता बुद्ध सांगत आहे सत्था न खो उपासक इदान एव तुभे पेस कुट वाणिज्य एवा. पूर्वी सुद्धा हा जो कुट वाणिज्य हा असाच होता. ती वत्वा तेन याचितो अतित आहारी. मग हे याचना केल्यानंतर त्यावेळेस त्या जो चांगल्या वाणिज्याने जे हे केलेलं आहे याचना, तेव्हा मग अतीत सांगत आहेत बुद्ध. तर अतिते वाराणसीय ब्रह्मदस्ते रज्ज काळेंते बोधिसत्तो अमच्च कुले निबतित्वा वयपत्तो तस्स विनिश्चय अमच्चो अहोसी. अत्यंत हँडसम सुंदर बोधिसत्व काढलेला आहे आणि तो अमच्च कुले निबतित्वा. तर तो हा जो बोधिसत्व आहे ना, हा अमच्च कुळामध्ये जन्म झाला त्याचा. आणि विनिश्चय अमच्चो. विनिश्चय म्हणजेच न्याय देणारा. विनिश्चय साला हा शब्द आहे पालीमध्ये. विनिश्चय साला म्हणजे न्यायालय, कोर्ट. आणि विनिश्चय अमच्चो म्हणजे त्यावेळेस कोर्ट नसायचे, त्यावेळेस राजाच दरबार भरायचा राजाचा. आणि त्यावेळेस अमच्च किंवा त्यातले मंत्री आणि राजा तो त्याचा न्यायनिवाडा करायचा. तर त्यातलेच एक हे बोधिसत्व होते. तर तदा गामवासीच नगरवासीच द्वे वाणिजा मित्ता अहेसु. आता हे अतीत मधली पण तीच गोष्ट आहे वाणिजाची. तर गामवासी नगरवासी संतिके पंच फालसतानी ठपेसी. तर हा जो गामवासी आहे खेड्यातला आहे तो काय करतो, नगरवासी मधला त्याचा जो मित्र आहे त्याच्याकडे काय करतो, पंच फालसतानी. फाल माहिती आहे आपल्याला, कसी भारद्वाज सुत्तामध्ये आपण बघितलं असेल, त्याला विचारतात ना ते तो कसी भारद्वाज विचारतो की तुझ्याकडे कुठे आहेत शेतीची अवजारं, कुठे आहेत, नाही का, तू जर शेती आहे शेतकरी आहेस म्हणतोस ना. तर तेव्हा बुद्ध सांगतात ना सती मे फाल पाचन. माझ्याकडे फाल म्हणजे नागराचा फाळ जो आहे तो काय आहे, सती आहे. तर तो शब्द आलेला आहे ते फाल. तर फाल म्हणजे नांगराचा असा भाग जो लोखंडी टोक असतं ना, टोकाकडला भाग जो जमिनीमध्ये रुतून आतमध्ये जाऊन जमिनीच्या आतमध्ये खोदून त्या जमिनीची अशी मशागत करतो, त्याला म्हणायचं फाल. ते आपल्या चित्रामध्ये दिसेल की तो जो लोखंडी टोक आहे तो आहे फाल. तर असे फाल सतानी, पंच फाल सतानी 500 नांगराचे फाळ तो काय करतो, नगरवासीय मित्राकडे देऊन ठेवतो. आणि सो ते फाले विकिणित्वा मूलंगयत्वा फालानं ठपिता ठपित ठाणे मुसिक वच्चन आका अतिरित्वा ठपेसी. तर हा जो नगरवासी असतो मित्र, तो काय करतो, त्याचे सगळेच्या सगळे फाल आहेत, सगळेच्या सगळे नांगराचे फाळ आहे, तो काय करतो विकून टाकतो. आणि मग काय करतो, ज्या ठिकाणी त्यांनी ते नांगराचे फाळ ठेवलेले असतात त्या ठिकाणी मुसिक वच्चन ठेवतो, म्हणजे उंदराच्या लेंड्या टाकून ठेवतो. आणि मग काय म्हणतो, अपरभागे गामवासी आगंतवा फाले मे देही. तो मग काही दिवसांनी काय होतं की तो ग्रामवासी मित्र येतो त्याच्याकडे आणि म्हणतो की माझे फाळ म्हणजे मला परत दे. त्यावेळेस काय म्हणतो तो कुटवाणिजो, हा जो कुटवाणिज काय म्हणतो, फालाते मुसिकाई खादिता. तुझे जे नांगराचे फाळ आहेत ना ते सगळे उंदराने खाऊन टाकलेले आहेत. आणि ती मुसिक वच्चम दसेसी, आणि दाखवतो हे बघ उंदराच्या सगळ्या लेंड्या आहेत तिथे, तुझे फाळ खाऊन टाकले आहेत. तर हा आता म्हणजे याला पंचायत पडते की हा माणूस खोटा बोलत आहे, नाही का, मित्र असला तरी काय पण तो खोटा बोलत आहे. तर म्हणतो खादिता हो म्हणतो, अरे खाल्ले असतील बा, मुसिकाई खादितो किंग सक्का का तू. मग काय आपण करू शकतो, जर उंदरानेच आपले खाल्ले आहेत फाळ तर काय करू शकतो आपण, असं म्हणतो. तर मग तो काय करतो, नानतयायं तत्संग पुत्तंग आदाय गच्छंतो एकस सहायकस गेहे इमस कथनची गंतू माग आदथा. तो काय करतो, ठीक आहे आता नागराचे फाळ तर गेलेलेच आहेत, आता असं करतो मी आंघोळ करून येतो आता.
आणि नान अथ्थाय, त्या अर्थाने आंघोळीसाठी तो म्हणतो की तुझा पुत्र माझ्यासोबत दे, मी आंघोळ करून येतो. तर मग तो पुत्र घेतो सोबत त्याचा आणि आदाय गच्छंतो, आणि रस्त्यामध्ये एकच सहाय्यस्य गेहे, त्याचा एक मित्र असतो त्या गावामध्ये, त्याला म्हणतो की इमसी कथनची गंतू मा दत्ता, याला कुठे जाऊ देऊ नको, याला लपवून ठेव या मुलाला. तर तो त्याचा जो मित्र आहे तो त्याला लपवून ठेवतो. ती वत्वा अंतो गब्बे निसिदा पेत्वा सयं नाहित्वा कुटवानी जस गेहे अगमासी. मग त्याला लपवून ठेवल्यानंतर स्वतः आंघोळ करतो आणि त्या कुटवाणीजीच्या घरी जातो आणि म्हणतो, मग तो विचारतो कुटवाणीज, अरे माझा पुत्र कुठे आहे, तुम्ही तर दोघं सोबत गेले होते. मग तो म्हणतो, पुत्तो मे कहा, माझा पुत्र कुठे आहे. तर त्याचं उत्तर देतो तो म्हणतो की सम्मंग तवंग पुत्तंग थिरे टपत्वा मम उदके निमुग्ध काले एको कुललो आगंत्वा तवंग पुत्तंग नख पंजरेनं गहेत्वा आकाशंग पखंतो. म्हणजे निमुग्ध काले म्हणजे मी जेव्हा पाण्यामध्ये डुबकी मारली ना, त्यावेळेस काय झालं की एको कुललो, एक जो ससाणा पक्षी आहे तो येऊन त्यांनी काय केलं, नखपंजरेनं, नखाच्या त्या पकडीमध्ये घेऊन आकाशन पखंतो, त्या मुलाला घेऊन आकाशामध्ये उडून गेला. अहंग पाणी पहरित्वा, पहरित्वा हा म्हणजे पाणी म्हणजे हात, याचा जो मात्रा आहे पाणीचा तो छोटा आहे बघा, आणि मराठी मधला जो पाणी असतो, पाणी असतं ते इकडे राईट साईडला मोठाने असतो तो. तर अहंग पाणी पहरित्वा, मी हात हलवले, हाताने पाण्यावर प्रहार केला. विवरित्वा ओरडलो, वाय म्हणतो खूप सारे प्रयत्न केले, पण मी तुमच्या मुलाला त्या ससाणा पक्षी पासून सोडवू शकलो नाही, असं म्हणतो. तर आता हा चिडला. त्वंग मुसा बनसी, मुसा हा शब्द माहिती आहे आपल्याला, मुसा वादा विरमणी, नाही का. तंग म्हणतो की त्वंग मुसा बनसी, तू खोटं बोलतोयस. कुलला दारके गहेत्वा गंतू समर्थ नाम नथी, तो जो कुलल नावाचा जो पक्षी आहे, जो ससाणा आहे, तो मुलाला उचलून घेऊ शकण्यास समर्थ नाही. मग तो म्हणतो की हो असेल बा, सम्म हो तू, अयुक्त म्हणजे संयुक्तिक आहे की नाही माहित नाही मला, अहंकी करू मी काय करू आता. कुलले ने व तो ने पुतो नि तो, एवढं तर मी बघितलेलं आहे, म्हणजे मला तर माहिती आहे की त्या पक्षाने तुझा पुत्र नेलेला आहे. मग तो चिडतो, मग म्हणतो सो तंग संत जेतवा, म्हणजे संत जेतवा चिडून, अरे दुष्ट चोर मनुष्य मारक, इदानी तंग विनच्छेयं गत्वा गड्डा पेसामी, तुला आता विनिश्चय मध्ये म्हणजे न्यायालयातच सोडतो, खेचतो, आणि तिथे मग बघू आपण. आणि म्हणून तो निघाला. सो ममंग, आता तिथे काय होतं, ममंग रुच्चकमेव करोसी, तर हा म्हणतो, हा सज्जन व्यक्ती म्हणतो, तुला जसं रुसेल तसं कर बुवा, आता मी काय बोलू. ते नेव सद्दिंग विनिश्चय ठाण अगमासी, तर तुझी इच्छा असेल तर कसं कर, तुझा मुलगा तर गेला आहे आता त्या पक्षासोबत. तर मग त्या ठिकाणी विनिश्चय ठाण, न्यायालयाच्या ठिकाणी ते येतात दोघेही. आता न्यायाधीश कोण आहे, बोधिसत्व आहे. तर त्यावेळेस मग कूटवाणी जो बोधिसत्वंग आह, त्या न्यायाधीशाला म्हणतात, अयंग स्वामी, हा जो आहे ना स्वामी, मम पुत्र गहत्वा नाही तू गतो, माझ्या मुलाला घेऊन आंघोळीला गेला, आणि आता मी विचारतो की कह मे पुत्तो, तर तेव्हा तो काय म्हणतो, कुलेल्यानं हटो, म्हणजे पक्षाने नेला असं म्हणतो. आणि विनिच्छेद मे अड्डंग, मला आत्ताचा आत्ता याचा न्याय करून द्या असं म्हणतो. मग बोधिसत्व म्हणतो, स्वच्छ बने, खराय का हे, दुसऱ्याला विचारतो, इतरंग पुच्छी सो आहा. मग तो म्हणतो की आम सामी अहंग तंग आदाय गतो, मी त्या पोराला घेऊन गेलो होतो, सेनेनं पहट भाव सच्चम सामी. पहट भाव, आता जो सेनेनं म्हणजे तो परत पक्षाचंच नाव आहे, तोच मगासीचा कुलेला. तर तो पहट भाव म्हणजे नेण्याचा भाव जो आहे तोच आहे स्वामी, म्हणून नेला असेल त्याने. मग की पण लोके कुलला नाम दाळके हरंती, मग विचारतो बोधिसत्व त्याला की कुलला हा जो पक्षी आहे हा खरंच
मुलांना नेऊ शकतो का, असा तोच बोधिसत्वच याला विचारतो. त्यावरती उत्तर देतो हा, सामी अहमपी तुम्ही पुच्छामी, हाच मीच तुम्हाला विचारतो, जजला विचारतो तो. कुलला दारके गहेत्वा आकाशे गंतू न सकोंती, मुसिका पण अय फाले खादंती. म्हणजे बघा किती टॅक्टफुली बोलतोय तो म्हणतो की हा जो पक्षी आहे हा आकाशे मुलाला घेऊन आकाशात जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे मुसिका पण अयफाले खादंती, त्याचप्रमाणे आज उंदीर आहेत हे फाले, लोखंडाचा पाळ, अय म्हणजे लोखंड नाही का, खादंती, हे कसं काय. मग त्यावेळेस मग जो जज आहे तो बोधिसत्व आहे तो म्हणतो, इदंकी नामा, हे काय मध्येच तू विचारतोयस. त्यावेळेस मग तो म्हणतो, सामी मया एतस घरे पंच फाल सतानी थपितानी स्वयं फाला ते मुसिकाई खादती ती वत्वा. मग ती सगळी स्टोरी सांगतो, याचे कारस्थान सांगतो. तर मग हा जो म्हणतो आहे ना की फाला ते मुसिकाई खादिता ती वत्वा इदं ते फाले खादित मुसिकानं वच्च, आणि तो मला उंदराच्या लेंड्या दाखवतोय, वच्चत असते ती. सामी मुसिकाची फले खादंती कुलीलापी दारके हरंती. जर स्वामी म्हणजे महाराज, जर उंदीर जर लोखंडी फळ खात असतील तर पक्षी सुद्धा त्या मुलाला त्याचं हरण करू शकतात, असं त्याचं एक्सप्लेनेशन दिलं याने. मग सचे न खादंती सेनापी तंग न हरिसंती, जर हे नसेल तर तेही नाही आहे. जर सचे, जर ते फाले खाऊ शकत नाही तर सेनापी, तो पक्षी पण त्याला हरण करू शकत नाही. मग असा ज्या युक्तिवाद झाल्यानंतर एसो पण फाला ते मुसिकाई खादिता ती वदती ते संग खादित भाव वा अखादित भाव वा जानाथं अड्डमे विनच्चायतं. आता मी हा खरोखरचा भाव जाणून घेतलेला आहे, त्याचा खादित भाव आहे की न अखादित भाव आहे, आणि आता मी न्याय देण्याच्या कन्क्लुजन पर्यंत येतो आहे. त्यावेळेस मग म्हणतो बोधिसत्व म्हणतात की सठ्ठस पटिसाठेय कत्वा जिनी सामाती इमिना चिंतितं भविष्यती. तर काय करायचं आहे की जे सठस्स म्हणजे जो धूर्तपणात आहे तर त्याला प्रतिवादी म्हणजे त्याच प्रकारचं पटिसत्थ, तर या पद्धतीने वागलं पाहिजे असं सांगतात. तर असा चिंतित भाव भविष्यती असं या ठिकाणी झालेलं आहे. ती वत्वा सुठ्ठू ते चिंतितं, पण मात्र योग्य पद्धतीने त्यावर चिंतन करून ती वत्वा इमं गाथा अवच, मग त्याच्यावरती निर्णय देताना हा बोधिसत्व ही गाथा म्हणतोय. सठ्ठस साठयंग इदं सुचिंतितं, काय म्हणतो की सठ्ठस साठेय म्हणजे जर जो धूर्त व्यक्तीसोबत तसंच वागायचं त्याच्याच प्रमाणे, पण त्यामध्ये एक कंडिशन आहे ते सुचिंतितन, म्हणजे हा जो आहे ना यांनी मुलाला पळवून नेलं पण त्याच्या मनामध्ये त्याच्याबद्दल रिवेंज नव्हता, त्याला फक्त त्याचा दोष निदर्शनास आणून देत आहे, म्हणून हा सगळ्यात महत्वाचा शब्द आहे सुचिंतितन. रिवेंजफुली नाही नेलेलं होतं त्यांनी, फक्त धूर्तपणाला त्याला काटछेद म्हणजे काय म्हणतो त्याला रिप्लाय दिलेला होता नाही का, त्याला तसंच समर्पक उत्तर देण्यासाठी त्याने तसाच धूर्तपणा दाखवला. पच्चोडितं पटिकुटस्स कुटं, जे कुटील कारस्थान करणार आहे त्याला पटिकुटस्स, कुटील कारस्थान करण्याचा काउंटर हे सोडून, म्हणजे पच्चोडितं म्हणजे त्याच्या पासून दूर जाऊन, म्हणजे त्याचं असं आहे की कूटनीतीला प्रतिकूटनीतीने उत्तर दिले पाहिजे असं त्याचा अर्थ होतो. मग ह्या तत्वाच्या आधारे फालंच खादेयु मुसिका कस्मा कुमारं कुललान हरयु, म्हणजेच उंदीर जर फाळ खात असेल तर तो पक्षी मुलांना उचलून नेणार, आणि जर हे नसेल होत तर ते नाही होणार, याचा तर्क लावला पाहिजे.
अशा पद्धतीने ही पहिली गाथा आहे. आणि त्याच्यानंतर मग फायनल निर्णय देताना म्हणतात कुटस्सी संथी कुटकुटा, म्हणजे ठकाला जे आहेत ना, कुटस्स ही संती कुटकुटा, त्याच्यासोबत म्हणजे ठकास महाठक, त्याचप्रमाणे भवती च अपि निकतियो, निकत्या, निकता म्हणजे परत तोच धूर्तपणाचाच शब्द आहे. निकतियो म्हणजे धोकेबाजपणा, म्हणजे धोकेबाजा सोबत राहताना पण तुम्ही धोकेबाजपणालाच काउंटर करता आलं पाहिजे आपल्याला. तर अशा पद्धतीने हा जो जो वाणिज्य आहे, हा जो तिथला जो व्यापारी आहे ज्याने ते फाळ त्याच्याकडे ठेवलेलं आहे, त्यांनी हेच केलेलं आहे नेमकं. तुला त्याचं चिंतन, त्याच्याबद्दलचा जो भाव आहे तो सुचिंतित आहे. तो काही तुला हानी करणार नाही तुझ्या मुलाला, पण ते तुला तुझी जागा, तुझं ते वाईट कृत्य आहे ते निदर्शनास आणून देऊ इच्छितो तो. आणि त्यामुळे तेही पुत्र नष्ट, जो ज्याचा पुत्र होता त्याला पुत्र दिला पाहिजे, आणि फाल नष्टच फाल नष्ट, ज्याचे फाळ होते त्याला तो फाळ दिलं पाहिजे. मा ते पुत्त महासी फाल नष्टो, याच्या विरुद्ध झालं नाही पाहिजे. म्हणजे ज्याची वस्तू त्याच्याकडे दिली गेली पाहिजे, तेही कशी विना रिवेंजफुल, म्हणजे कुठलाही रिवेंज नसताना, हे हे बोधिसत्व या ठिकाणी हायलाइट करत आहेत. यापूर्वी आपण ज्या गाथा ऐकलेल्या आहेत की जशाच तसे वागा, ठकास महाटक, हे तर आपण सर्वत्र ऐकलेलं आहे. पण या ठिकाणी एक महत्वाची बाब म्हणजेच तुमच्या विरोधी पक्षाबद्दल या ठिकाणी तुम्हाला रिवेंज दिसत नाहीये, फक्त त्याचा दोष निदर्शनास आणून देण्याची एक वृत्ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर आता जे डिस्कस केलं त्याचे हे विश्लेषण आहे. सठसाती सठभावेन केराटिकेन, सठभाव धूर्तपणा, एकंग उपायन कत्वा परसंतकं खादितुं वट्टती. नंतर साठेय इदं सुचिंती, म्हणजेच सुचिंतिती, म्हणजे इदं पटी साठेय चिंतेन तया सुट्टू चिंतती. बघा, शत्रूवर सुद्धा तुम्ही चांगलं चिंतन केलं पाहिजे. आणि पच्चोडितं या शब्दाचा अर्थ कुटस्स पुगलस्स तया पटी कुटं सुट्टू पच्चोडती पटिभाग कत्वा. हे रिटर्न मध्ये ओडितस दिसमेव कथंती अथो, त्या पद्धतीने म्हणजे इन द रिस्पॉन्स, ओडित सदिश भाव, रिस्पॉन्स वाईट व्यक्तीला कशा पद्धतीने रिस्पॉन्स दिलेला हा, त्याला म्हटलं आहे पच्चोडितं पटिकुटस्स. हे थोडेसे कठीण शब्द आहेत, त्याचं विश्लेषण आपण इथे बघत आहोत. फालांच खादेयू याचं सांगितलेलं आहे. तर यदी मुसिका फालन खादेयू, तेच आपल्याला कळलं. कस्मा कुमारन कुलला न हरेयू ती मुसिकासू फाले खादंतीसू कुलला किंग कारणां कुमारन नो हरेयू. तेच, हे जर होत नसेल तर ते पण का होणार नाही, किंग कारणा, अशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिसते आपल्याला. परत पुढचं तेच एक्सप्लेनेशन आलेलं आहे, जी आतापर्यंत चर्चा आपण केलेली आहे. तर अशा पद्धतीने ही दुसरी पण आपण अट्टकथा बघितली. सत्ता इमंग धम्म देशनं आहारित्वा जातकं संबोधानेसी. तर जातकाचं आता समाधान करत आहे शास्त्रा. त्यामध्ये तदा कुटवाणिजो इदानी कुटं वाणिजो एवं, पंडित वाणिजो म्हणजे आता आणि त्यापूर्वी सुद्धा तो तसाच होता. पंडित वाणिजो होता, कुटवाणिजो होता पूर्वी पण. आणि विनिश्चय अमच्चो, न्यायाधीश होता, तो कोण होता? बोधिसत्व, म्हणजे मीच होतो, अशा पद्धतीने जातकाचं समाधान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर ह्या जातकांमधून आपल्याला जर बघितलं की आजच्या परिस्थितीमध्ये हे किती महत्वाचे, जरी आपल्याला साधे दिसत असले तरी एकदम समर्पक याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन दिसून येतं बुद्धाचं. की पहिली गाथा तर आपल्या लक्षात येते की हे आपल्याला की असेवनाच बालन महामंगल सूत्रामध्ये, की मूर्खाची संगत करू नका. तर ते न करणं, मूर्खाची संगतीपासून दूर राहणं, हेच बुद्धांनी महामंगल सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. नंतर दुसरा इमिजिएटली जो संसर्ग किंवा एकमेकांच्या सहवासात राहण्याचा जो एक मुद्दा येतो,
कोणासोबत राहायला पाहिजे, कोणासोबत नाही राहायला पाहिजे, त्याचा जो संदर्भ डिटेलमध्ये आपल्याला सिगालोवाद सुत्तामध्ये दिसतो. तर बुद्धांनी तर पहिल्यांदा सिगालोवाद सुत्तामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की शिक्षक आणि विद्यार्थी यांचं जे नातं आहे ते कसं असावं. नंतर सांगितलंय पती पत्नी, नाही का. नंतर मालक आणि नोकर एकमेकांशी कसं बिहेव केलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी जर आपण बघितलं की ज्या ठिकाणी एखाद्या संस्थेमध्ये, एखाद्या कारखान्यामध्ये मालक जर रूड असेल, अग्रेसिव्ह, अँग्री असेल, तर त्यांचे कामगार सुद्धा त्याच पद्धतीचं वागतात, मालकाशी तसंच वागतात. होऊ शकतं की डायरेक्टली तोंडावर नाही बोलणार, पण मागे त्याची निंदाच करतात. एक वेळ अशी येते की आपसामध्ये पण त्यांचं त्याच पद्धतीचं बिहेवियर सुरू होतं, तुम्ही बघितलं असेल. तर आज आहे संगतीचा परिणाम. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं की 2 इन्स्टिट्यूट आहेत, दोघंही तत्वज्ञान शिकवतात. एका असं आपण नेहमी म्हणतो ना, अरे या इन्स्टिट्यूटला जो विद्यार्थी आहे ना, तो काय एकदम चमकणारा, रॉयल, गुड बिहेव्ड, है ना, गुड नॉलेजेबल, असा विद्यार्थी या इन्स्टिट्यूट मधून निघतो. त्याच्यात दुसरा असतो, त्याच्यामध्ये सगळे ॲरोगंट निघतात. तर हे का होतंय, तर तो जो शिकवणारा जो असतो, जो अश्वपाल असतो त्या आपल्या कथेमधला, तो जसा वागतो, जसं बिहेव करतो, त्या पद्धतीचं त्याचं रिफ्लेक्शन स्टुडंट वरती होतं, इतर शिक्षणावरती होतं. तर प्रमुख शिक्षक असेल किंवा एचओडी असेल, त्या पद्धतीचं त्याचं बिहेवियर असेल, तर तशाच पद्धतीचे बाकीचे शिक्षक वागायला लागतात. एकंदरीत तुमचा जो गुरु आहे किंवा जो मेंटर आहे, त्याचं रिफ्लेक्शन डायरेक्टली तुमच्या सगळ्या परिसरामध्ये त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती होत असतं. आणि हाच नियम आपल्या पॅरेंट्ससाठी लागू पडतो असं आपल्याला दिसून येईल की जेव्हा आपल्याला वाटतं की आपले मुलं म्हणजे चांगले बिहेव करावे किंवा जे बुद्धांनी सांगितलेल्या गाईडलाईन्स आहेत त्या पद्धतीने त्याने आदर्श व्हावं किंवा आज्ञाधारक व्हावं, हे जेव्हा आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो, तर त्यावेळेस पहिल्यांदा जो हे लोक ऑब्झर्व करतात, मुलं ऑब्झर्व करतात, नाही का. तो घोडा जसा ऑब्झर्व करत होता आपल्या मालकाला, त्याप्रमाणेच हे मुलं पहिल्यांदा आपल्याला ऑब्झर्व करतात, पॅरेंट्सला ऑब्झर्व, हे कसे वागतात. जर अँग्रीली वागत असतील, मिसबिहेव करत असतील आणि मुलांकडून अपेक्षा करत असेल की नाही हे माझे मुलं का एकदम सज्जन, एकदम रिस्पेक्टफुल, गुड बिहेव्ड असले पाहिजेत, तर ते तसं होत नाही. कारण ऍक्शन स्पीक्स ना. पहिली गोष्ट आहे की ऍक्शन स्पीक्स. तुमच्या ऍक्शन्स पहिल्यांदा आपल्याला सुधारावं लागतील. तो बोधिसत्व सांगतो की पहिले तुम्ही त्याचा टीचर बदला, म्हणजेच त्या टीचरचं बिहेवियर, त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स सगळे बदला. पॅरेंट्स कसे बदलवणार तुम्ही, नाही का. तर पॅरेंटचे बिहेवियर तुम्हाला बदलवायचे आहे, ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्या. बरेचदा बघतो आपण की मुलांना आपण सांगतो की नाही तुम्ही मोबाईल वापरू नका. तुमच्या हातात जर मोबाईल असेल, तुम्ही 24 तास वापरत असाल, तर तुमचा मुलगा ऐकणार नाही. तुम्ही जर टीव्ही पाहत असाल आणि सांगत असाल मुलांना की तुम्ही टीव्ही पाहू नका, ते कोणी ऐकणार नाही. त्या ठिकाणी सुद्धा ऍक्शन स्पीक्स, हे तर निश्चितपणेच आहे. दुसरे बाकीचे जे गोष्टी आहेत, दारू पिणं किंवा इतर वाईट सवयी आहेत, ते जर वडिलांना किंवा काही घरामध्ये असेल, तर मुलांना तुम्ही अधिकारवाणीने गाईड करू शकत नाही किंवा ट्रेन पण नाही करू शकत. सो काय म्हणतात, द चॅरिटी बिगिन्स विथ युअर सेल्फ. तो चेंज युअर सेल्फ आणि मग तुमचे जे रिफ्लेक्शन्स आहेत ते निश्चितपणे चेंज होतीलच. हे आपल्याला या 2 जातकाच्या अट्टकथामधून आपल्याला दिसून येतं. सिगालोवाद स्वतःमध्ये अजून सुद्धा चांगल्या गोष्टी दिसल्या आपल्याला बघायला मिळतात. तर हे तर झालं की एकमेकांच्या संसर्गामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त अजून गोष्टी दिलेल्या आहेत की जसं की जुगार खेळल्याने होणारी हानी, नाही का, अधोगती, पराभव सुत्तामध्ये पण आहे, किंवा नशा, दारू पिल्याने होणारे त्याची अधोगती, त्या फॅमिलीची अधोगती, त्याबद्दल दिलेलं आहे. रात्री बेरात्री फिरणे याबद्दल दिलेलं आहे. तमाशा याच्याबद्दल दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये होणाऱ्या हानी ज्या दिलेल्या आहेत आणि ह्या समाजामध्ये जेव्हा चर्चा केल्या जातात, तर त्यावेळेस सांगताना
जो सांगणारा असतो तो तेवढ्या प्रभावीपणे सांगू शकत नाहीये, कारण त्यांनी त्या सगळ्या प्रत्यक्षात स्वतः आचरण केलेल्या नसतात. त्यामुळे तो दुसऱ्याला किती सांगेल तरी त्याचा विशेष फरक पडणार नाही. तर हा परत संसर्गाचाच भाग आहे. हाच तुमचा असेवनाचा बालानाचा प्रकार आहे. तर सुरुवात सुधारण्याची जी आहे ती स्वतःपासून करायची आहे, आणि स्वतः केली तरच तुम्ही इतरांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकता, त्यांना त्यांच्यामध्ये पण चांगला बदल घडून आणू शकता. हे या 2 जातकातून आपल्याला दिसून येतं. तर आपल्या ह्या 2 जातका ज्याची धम्मसाकच्छा मी या ठिकाणी संपवत आहे, पूर्ण करत आहे. या धम्मसाकच्छाने, या धम्मदेशने आपलं सगळ्यांचं कल्याण हो, मंगल हो. भवतु सब्ब मंगल. खूप खूप धन्यवाद सर. आपले अनमोल वचन आम्हाला ऐकायला मिळाले. मार्गदर्शन पण खूप छान केले आहे आपण. मानवी जीवनात कसे वागायला पाहिजे आणि मुलांवर कसे संस्कार केले पाहिजे, आई वडिलांचे कर्तव्य काय असतात, हे आपण खूप छान प्रकारे समजून सांगितलेलं आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हा प्रश्न मंच हा प्रश्न उत्तरासाठी खुला केलेला आहे. जर कुणाचे प्रश्न असतील तर निश्चितच आपण सरांना विचारावे अशी मी विनंती करते. जातक दोन्ही अगदी साधे आहेत, त्यामुळे प्रश्न काही येतील असं वाटत नाही. सिंपल बट व्हेरी व्हेरी पॉवरफुल मेसेज याच्यातून आपल्याला दिसतो. प्रश्न नसतील तर पुढे जाऊया आपण. मी सर्वांच्या वतीने कायधनी सरांना विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन धम्मसाकच्छा समूहाला करावे. नमो बुद्धाय सगळ्यांना, जय भीम. खूप छान लबाने सर, आज तुम्ही दोन्ही जातक खूप व्यवस्थित समजून सांगितले आहेत. छोट्या आहेत पण खूप गंभीर मेसेज याच्यातून आपल्याला काढता येतं, आणि ते तुम्ही व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. तुम्ही कथा सांगत असताना मला गिरिदत्त जातक सांगत असताना मला एक बाबासाहेबांची गोष्ट आठवली. म्हणजे ती आजच्या कथेला इतकी अनुरूप अशी वाटते मला, की समाजाने त्यातून खूप बोध घ्यायला पाहिजे, की बोधिसत्व नेमकं आपल्याला कशी शिकवण देतात. म्हणजे छोट्या छोट्या घटनातून, की पुढे येणारा माझा म्हणजे समाज म्हणा किंवा लोकांना त्याचा कसा उपयोग होईल. तर ही औरंगाबादची गोष्ट आहे. बाबासाहेबांच्या वेळेसची, जेव्हा दिलीप कुमार औरंगाबादला शूटिंगला आले होते आणि बाबासाहेब पण तिथे प्रेझेंट होते, म्हणजे हॉटेलमध्ये थांबलेले होते, अशोका हॉटेलमध्ये. तर बाबासाहेबांना भेटायला दिलीप कुमार आला होता आणि बाबासाहेबांचे जे कार्य होते, की त्यांना शाळा ओपन करायची होती वगैरे, जे काही कार्य करणार होते त्यासाठी त्यांनी दान देतो म्हणून म्हटलं होतं, की मी तुम्हाला इंडस्ट्रीमधून दान पुरवू शकतो म्हणून. तर बाबासाहेबांनी सरळ या गोष्टीला नकार दिला, आणि त्याचं कारण त्यांनी पण सांगितलं आहे, की इंडस्ट्री ही जी आहे ती शिलावरती आधारित नाही आहे, आणि मी अशा ठिकाणून दान घेऊ शकत नाही. म्हणजे मी कधीही पैशासाठी, त्यांचे वाक्य आहे तिथे, मी कधीही पैशासाठी माझे मत, मूल्य किंवा निर्णय बदलणार नाही. अशा पैशाची मला गरज नाही जे अनैतिक मार्गाने कमावलेले गेले आहे, असं त्यांनी सेंटेन्स म्हटलं. आणि दिलीप कुमारला, त्यांना तर खूप म्हणजे ते खूप हे झाले, त्यांना राग पण आला आणि तिथून निघून गेलेत. तर बाबासाहेबांची ही ऍक्शन ज्यावेळेस आपल्याला खूप आवश्यकता होती, की माझ्या समाजाला पुढे येण्यासाठी किती आवश्यकता आहे, तरी पण त्यांनी ती गोष्ट तिथून नाकारली. कारण यासाठीच की आपल्या समाजाला किती छान आपण पुढे नेऊ शकतो, विचारांनी नेऊ शकतो, की माझा समाज पण असंच राहायला पाहिजे, की अशा अनैतिक गोष्टीकडून कमावलेल्या पैशांना मी हात लावणार नाही, त्यांच्याकडून मदत घेणार नाही. तर ही जी शिकवण आपल्याला बोधिसत्व सांगतात ना, ही खूप छान प्रकारे आपण गिरिदत्त जातक मधून घेऊ शकतो. मला तुम्ही सांगत असताना हे अचानक ही गोष्ट आठवली आणि मला ती सांगावीशी अशी वाटली. तर त्यामुळे मी माझं मत शेअर केलेलं आहे या कथेद्वारे.
आणि दुसरी कथा पण तुम्ही खूप छान प्रकारे व्यवस्थित समजून सांगितली. नेहमीच तुम्ही छान प्रकारे समजून सांगता, उदाहरणं पण खूप छान देतात. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार आणि असंच मार्गदर्शन आम्हाला नेहमी लाभू. तुमचे मार्गदर्शन आम्हाला नेहमी अभ्यास पूर्णपणे लाभूत हीच अपेक्षा करतो आणि धम्मसाखरच्या तर्फे तुमचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. थँक्यू सर. थँक्यू. साधू साधू साधू. थँक्यू व्हेरी मच. साधू सर. खूप खूप धन्यवाद सर, गायधनी सर. खूप छान मार्गदर्शन केले आहे तुम्ही. आता आपण पुढे जाऊया. खूप खूप धन्यवाद सर, तुमचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असते आणि असेच मार्गदर्शन नेहमी मिळत राहावं ही सदिच्छा. धन्यवाद सर्व धम्मसाखरच्या व पीपीटी टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तसेच धन्यवाद देते मी USA मधून संजय गायधनी सर, वैशाली गायधनी मॅम यांना, जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे YouTubeवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहतो ते त्यांच्या अथक परिश्रमामुळेच. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. आपली ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत, तसेच कुटुंब आणि नातेवाईकासोबत आणि शक्य असल्यास इतर ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून आपण धम्माच्या छायेत कोणते ज्ञान मिळवत आहोत हे इतरांपर्यंत पोहोचूया, ते सुद्धा या निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करत. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांना हितसुखाचा मार्ग लाभो, या पुण्यात वसुंधरा साक्षर राहो. आपण आज इथेच थांबूया. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती निलिमा करतील, धम्मपद गाथेने करतील, अशी मी त्यांना विनंती करते. साधू साधू साधू. सब पाप स अकरणं कुशल स उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परामि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु.